परभणीच्या बोरी गावात काल घरकुल संदर्भात एका कार्यक्रमात मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला झापतानाचा व्हिडिओ काल रोहित पवार यांनी ट्विट केला। त्यावरून आता राजकीय वाद सुरू झाला आहे। आमदारांना नीट बोल म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकावणाऱ्या हेच रोहित पवारांनी मला बोलू नये, तर मी हे सगळं माझ्यासाठी नाही तर माझ्या गोरगरीब महिलांसाठी बोलली आहे। मी जर वारंवार हे सांगून सुद्धा त्यांनी तसंच वागायचं तर त्यांना त्यांच्याच भाषेत मी उत्तर दिलं आहे, असं स्पष्टीकरण आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिलं आहे। किती भरपूर असं सालगड्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राहा की मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खाली लागतात, बिलकुल चालणार नाही काय असे नखरे पगार कोण देते? त्यातलं चमचेगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडतप करून टाकील सांगते। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी शिव मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। ताई, काय स्पष्टीकरण आहे? काल जे आपण बोलला आहात की कानाखाली लगावेल, हे योग्य वाटतं का तुम्हाला? ते तुम्हाला कुठून बघितलं तुम्ही? कुठे तुम्हाला? हो ना, व्हिडिओ एकूणच काय माहिती का, तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो कुठून पाहिला काय, पण त्याच्यामध्ये तुम्ही जो बोललेला आहात वक्तव्य, त्या विरोधात आता एक नवीन राजकीय वाद सुरू होतो। हे बघा, राजकीय वाद करणारे सुद्धा कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे। कोण? रोहित पवार, जे आमदाराला नीट बोलणे तर कानाखाली घालेल असं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला म्हणणारे रोहित पवार। पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा राग होता, त्रागा होता, कारण की त्या गावामध्ये 20,000 लोकसंख्येचं गाव आहे। जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी, ॲडिशनल CO, BDO सगळे तिथे उपस्थित होते। त्यांना वारंवार मी सांगत होती, या गावात गरजूंना आमचे पंतप्रधान, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या मोठ्या योजना घेऊन आल्या। आज माझ्या तालुक्यामध्ये 45,000च्या वर लोकांना आम्ही घरकुलं दिलेले आहेत आणि तरी विधवा, मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा, पैसे मागतो, असं कर तसं कर, आमचा छळ करतो, आम्हाला त्रास देतो। मग मी काय त्याची पूजा करायला पाहिजे का? त्या परिस्थितीमध्ये तो माझा त्रागा होता, तो माझा राग होता, जो मी त्या ठिकाणी व्यक्त केला। आणि तिथेच तुम्ही मागचं पुढचं पण बघायचं होतं। मला रोहित पवारांना सांगायचंय, अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका। मला लोकांनी निवडून दिलंय या ठिकाणी गोरगरिबाची सेवा करण्यासाठी आणि ते काम मी तिथे करत आहे। माझ्या लाडक्या बहिणींवर, मोलमजुरी करणाऱ्या महिलांवर जर हे असे ग्रामसेवक, तलाठी कामचुकारपणा करत असतील, त्यांना पगार देणारं शासन आहे, तेही मी म्हणली आहे त्यात, तुम्ही ऐका नीट। आणि कुणाच्या एकाचं ऐकून ते जर चाकरी करत असतील तर हे चालणार नाही। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्व जिल्ह्यातले ह्या लोकांना अशीच भाषा कळते, अशा पद्धतीने ह्या पूर्वीच्या नेत्यांनी या ठिकाणी सवय लावलेली आहे। काही अधिकारी असे झालेत 2-3% की ज्यांना हीच भाषा कळते। संबंधित कर्मचाऱ्याला तुम्ही जे म्हणलात कोणाची चाकरी करून, नेमका हे बघा, मला त्याचं नाव घ्यायचं नाही, तुम्हाला काही इतिहास माहिती नाही का, आपल्या इथलं राजकारण माहिती नाहीये। पण अधिकारी, कर्मचारी किंवा आमचं सुद्धा काम असतं की प्रत्येक योजना गरजूंपर्यंत पोहोचवणं, आणि त्यामध्ये टाळाटाळ होत असेल तर हे असं कसं खपून घेणार? तुम्ही तो व्हिडिओ बघितला का, फोटो बघितलाय का? 2-3 हजारच्या वर तिथे लाभार्थी होते। काहीतरी खोटं सांगून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं आणि माझ्यावर टीका करणं, ह्याशिवाय ह्यांना दुसरं काम उरलेलं नाही। म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या उंटावून शेळ्या राखणं बंद करा। इथे येऊन बघा, तुमचेच चमचे जे आता सत्तेच्या लोभापोटी अजितदादा गटामध्ये आले, त्यांनी काय प्रकार केलेला आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, परभणी।